ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद उद्धव गीता अध्याय 4. सत्संगाचा महिमा आणि कर्म व कर्मत्यागाचे विधान. सत्संगाची महात्म्य सांगताना भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, प्रिय उद्धवा, या विश्वामध्ये जितके आसक्ती आहे त्यांना सत्संग नष्ट करून टाकते. याच कारणाने सत्संग ज्या प्रकारे मला वश करून घेतो तसे साधन न योग आहे, ना सांख्य, ना धर्मपालन, ना स्वाध्याय, तपस्या, त्याग, इष्टापूर्ती आणि दक्षिणेमध्ये सुद्धा मी सत्संगा इतका प्रसन्न होत नाही. किती सांगू, व्रत, यज्ञ, वेद, तीर्थ, यमनियम सुद्धा सत्संगाप्रमाणे मला वश करण्यास समर्थ नाही. हे उद्धवा, ही कोणत्या एका युगाची गोष्ट नाही, सर्वच युगांची कथा. सत्संगाच्या द्वारे दैत्य, राक्षस, पशु, पक्षी, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, विद्याधर त्यांना माझी प्राप्ती झाली. मनुष्यांमध्ये सत्संगाच्या योगाने अनेक वैश्य, शूद्र, अंत्य आणि रजोगुणी, तमोगुणी प्रकृतीच्या अनेक जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे. वृत्रासूर, प्रल्हाद, वृषपर्वा, बळी, बाणासूर, मय, दानव, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबुवंत, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, कुब्जा, ब्रजेचा गोपी, यज्ञपत्नी तसेच अनेक लोकांनी सत्संगाच्या प्रभावामुळे मला प्राप्त करून घेतले आहे. या लोकांना ना वेदाचे ज्ञान होते, ना विधीपूर्वक त्यांनी महापुरुषांची उपासना केली होती. याचप्रमाणे त्यांनी कच्छ, चांद्रायण आदी व्रत आणि कोणती तपस्या सुद्धा केले नव्हते. ते केवळ सत्संगाच्या योगाने मला प्राप्त झाले. गोपी, गायी, कमलार्जुन आदी वृक्ष, वृजातील हरिण, कालिया, नाग आदी पशु अशा अनेकांनी ते साधन साध्याच्या संबंधित संपूर्णपणे मूढबुद्धी होते, अशा अनेकांनी केवळ आपल्या प्रेमपूर्ण भावाने सहजच माझी प्राप्ती करून घेतली आणि कृतकृत्य झाले. अरे उद्धवा, मोठे मोठे प्रयत्नशील साधक योग, सांख्य, दान, व्रत, तपस्या, यज्ञ, श्रुतींचे अध्ययन, स्वाध्याय आणि संन्यास आदी साधनांद्वारे मला प्राप्त करू शकते नाही, परंतु सत्संगाच्या द्वारा तर मी अत्यंत सुलभ होते. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, व्रजाच्या गोपी आपल्या परमप्रेमा भक्तीच्या द्वारा माझ्यामध्ये इतक्या तन्मय झाल्या होत्या की त्यांना लोक, परलोक, शरीर, आपले पती, पुत्र यांची सुद्धा सद्बुद्ध नव्हती. अशा शेकडो हजारो साधनांनी अबलांनी केवळ सत्संगाच्या प्रभावाने मला परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करून घेतले होते. यासाठी हे प्रिय सख्या उद्धवा, तू श्रुती, स्मृती, विधी, निदेश, प्रवृत्ती, निवृत्ती आणि ऐकण्यायोग्य तसेच ऐकलेल्या विषयांचा परित्याग करून सर्वत्र माझीच भावना करून समस्त प्राण्यांमध्ये आत्मस्वरूप माझ्या नित्याची शरण संपूर्ण रूपाने ग्रहण कर. कारण मला शरण आल्याने तू सर्वथा निर्भय होऊन जाशील. भगवंतांचा हा उपदेश ऐकल्यानंतर उद्धव म्हणाले, भगवंत, माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे. मला स्वधर्माचे पालन करावयास हवे का सर्वसंग परित्याग करून आपली शरण ग्रहण करावयास हवे? कृपा करून मला समजावून सांगा. उद्धवाचा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, ज्या परमात्म्याचे परोक्ष रूपाने वर्णन केले जाते ते साक्षात अपरोक्ष प्रत्यक्षच आहे. कारण ते समस्त वस्तूंचे सत्ता, स्फूर्ती, जीवनदान देणारे आहे. ते प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नामक प्राणात समवेत मूलाधार चक्रात प्रवेश करतात. त्यानंतर मणिपूर चक्रात अर्थात नाभिक स्थानमध्ये येऊन पश्यंती वाणीचे मनोमय सूक्ष्म रूप धारण करतात. तदनंतर कंठ देशात तिथं विशुद्ध नामक चक्रात येतात आणि तिथे मध्यमा वाणीच्या रूपाने व्यक्त होतात. त्यानंतर क्रमशः मुखात येऊन ह्रस्व, दीर्घ आदी मात्रा, उदात्त, अनुदात्त आदी स्वर आणि प्रकाराची वर्णरूप स्थूल वैखरी वाणीचे रूप धारण करतात. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, अशा प्रकारे मी शब्द ब्रह्मरूपाने क्रमशः
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाणीच्या रूपाने प्रकट होते. बोलणे, हाताने काम करणे, पायाने चालणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, खाणे, पिणे, मनाने संकल्प विकल्प करणे, बुद्धीने समजणे, अहंकारद्वारा अभिमान करणे, तसेच सत्व रज तमोगुणांचे समजते या सर्वांचे कर्ता, कारण आणि कर्म या सर्व माझ्याच अभिव्यक्ती आहेत. या सर्वांना जीवित करणारा परमेश्वरच या त्रिगुणमयी ब्रह्मांड कमलाचा कारण स्वरूप आहे. हा आदिपुरुष प्रथम एकच आणि अव्यक्त स्वरूपात होता. ज्याप्रमाणे सुपीक जमिनीत पेरलेल्या बीजात थोड्याच काळात शाखा, पल्लव, फुले, फळे यांनी संपन्न झाडाचे स्वरूप प्राप्त होते, त्याचप्रमाणे कालगतीने मायेचे आश्रय घेऊन शक्ती विभाजनद्वारा परमेश्वरच अनेक रूपांमध्ये प्रतीत होऊ लागतो. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये सुताचे धागे ओतप्रोत भरलेले असतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व परमात्म्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. ज्याप्रमाणे सुताशिवाय वस्त्राचे अस्तित्व नसते, परंतु सुत मात्र वस्त्राशिवाय राहू शकते, तद्वतच या जगताचे अस्तित्व नसताना सुद्धा परमेश्वर हा असतो. हे विश्व परमात्मा स्वरूपच आहे. परमात्म्याशिवाय त्याचे काही अस्तित्वच नाही. हा विश्ववृक्ष अनादी असून प्रवाह रूपाने नित्य आहे. कर्मांची परंपरा या वृक्षाची फळे, फुले आणि फुले आहेत. मोक्ष आणि भोग ही या विश्ववृक्षाची दोन बीजे आहेत. असंख्य वासना यांची मुळे आहेत. 3 गुण सत्व, रज आणि तम ही या वृक्षांची खोडे आहेत. पंचमहाभूते याच्या मोठ्या मोठ्या प्रधान शाखा आहेत. शब्द, रस, गंध आदी 5 त्यांचे विषय आहेत. 11 इंद्रिये यांच्या अन्य शाखा आहेत. या वृक्षावर जीव आणि ईश्वर हे 2 पक्षी घरटे बांधून वास्तव्य करतात. या वृक्षामध्ये वात, पित्त आणि कफ रूप 3 प्रकारच्या साली आहेत. याला 2 प्रकारची फळे येतात. ती आहेत सुख आणि दुःख. हा विशाल वृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे. या सूर्यमंडलाचे भेदन करून जाणारे मुक्त पुरुष पुन्हा संसार करतात येत नाही. जे पुरुष शब्द, रूप, रस आदी विषयांमध्ये रत झालेले असतात, ते असंख्य कामनांनी भरलेले असल्याने या वृक्षाची दुःखमय फळे भोगतात, कारण ते अनेक प्रकारच्या कर्मांच्या बंधनात अडकलेले असतात. जे अरण्यवासी परमहंस विषयांपासून विरक्त झालेले ते या वृक्षाचे राजहंसाप्रमाणे असून ते त्याचे सुखरूप फळ उपभोगतात. भगवान पुढे म्हणाले, अरे उद्धवा, वास्तवात मी एकच आहे. माझी जी अनेक प्रकारची रूपे आहेत ती केवळ मायामय आहे. जो त्या गोष्टी गुरुदेवांकडून समजून घेतो तोच खरोखरी वेदांचे रहस्य जाणतो. हे उद्धवा, तू अशा प्रकारे गुरुदेवांचे उपासना रूप अनन्य भक्तीने आपल्या ज्ञानाच्या कुऱ्हाडी धार लावून ठेव आणि त्याच्याद्वारे धैर्य आणि सावधानपणे जीवभावात कापून टाक. तदनंतर परमात्मा स्वरूप होऊन त्या वृत्तीमय अस्त्रांचा सुद्धा त्याग कर आणि आपल्या अखंड स्वरूपात स्थिर राहा. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीत तात्पुरता विश्राम दिला. येथे 4था अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.